नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आज सर्व मराठी चालकांनी म्हणजे ज्या पर्यटक परवान्याच्या गाड्या चालवत आहेत, मोटर कॅब चालवत आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे की पर्यटक परवान्याच्या गाड्या घेतानासुद्धा विचार करा। ह्या बेकायदेशीर गाड्या चाललेल्या आहेत। पहिली गोष्ट, ह्या गाड्या खाली 8 वर्ष प्रवासी वाहतुकीत चालतात, त्यानंतर तुमची गाडी ती चालत नाही, मग तुम्हाला ते खाजगीत तुम्ही रूपांतरित करू शकता, परंतु त्याच्यासाठी मोठा कर वगैरे असते। शिवाय आता या नवीन कायद्याच्यामुळं तुम्हाला रिटेस्ट ही तुमची 8 वर्ष गाडी होण्याच्या अगोदरी एक 8-15 दिवस तुम्हाला ती मशीनवरती टेस्ट करावी लागणार आहे, तर तुमची ती गाडी प्रायव्हेट होईल। त्याच्या वाटणीचं या पर्यटक परवान्याच्या गाड्या मराठी लोकांनी घेण्याच्या वाटणीचं लायसन बिल्ला तुम्ही काढा आणि काळी पिवळी मीटरची टॅक्सी घ्या। 4 सीटची घ्या, 6 सीटची घ्या, किंवा तुम्ही AC गाडीसुद्धा घेऊ शकता म्हणजे कूल कॅब गाडी घेऊ शकता आणि शासन त्याला भाडं ठरवून देतं। शिवाय रिक्षा टॅक्सी व्यवसाय हा स्थानिकांचाच व्यवसाय असल्यामुळं तुम्हाला शासनानं कल्याणकारी मंडळ हे चालू केलेलं आहे आणि त्या कल्याणकारी मंडळाचं तुम्ही सभासद होऊ शकशीला। मग तुम्हाला पेन्शन वगैरे हे काहीतरी तुम्हाला मिळेल। 13 योजनेतून लाभ मिळणार आहे। हे मात्र पर्यटक परवान्याच्या गाड्या चालवणाऱ्या मराठी लोकांनी ऐका, एकमेकाला मराठी लोकांना शेअर करा, कमीत कमी मराठी लोकांचं तरी नुकसान होऊ नये। कायदे एक असतात आणि बेकायदेशीर चालणाऱ्या गाड्या ह्या कायद्याच्या कक्षेत येतील। आता तुम्ही म्हणतायसा ओला कोला हा कायदेशीर आहे का? हा तर बेकायदेशीरच आहे मुळात, पण तोही कायद्यात येईल, कारण आधुनिक तंत्रज्ञानावरती ही त्याची ॲपसुद्धा आस्ते आस्ते कंडिशन लागून ब्लॉक होतील। त्याच्यासाठी रिजन ॲप ही महाराष्ट्रात तयार होतील, परंतु पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या ऑल इंडिया परमिटच्या असतात। शिवाय तुम्ही ते ऑल इंडिया पर्यटक परवान्याचं परमिट काढताना तुम्ही माझी टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे म्हणून जी लेटर दिलेली आहेत आणि ह्या गाड्यासुद्धा त्या कंपनीच्या नावावर असतात, तुमच्या टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावावर, त्या पत्रांचीसुद्धा चौकशी होऊन दोषीवरती कारवाई होणार आहे। हे मात्र कुणीही विसरू नका मराठी लोकांनी पर्यटक परवान्याच्या गाड्या घेताना। शिवाय पर्यटक परवान्याची जर गाडी तुम्ही जुनी घेत असतील तर 1000 वेळ विचार करा, मी तर 100 वेळ म्हणणारच नाही, कारण गाडी कुणाच्या नावावर, लोन कुणाच्या नावावर, काय कुणाच्या नावावर हे विकणारे गाड्या विकून जातात। ज्याची गाडी असेल त्याचं तो लोनचं बघेल, हे मात्र कुणी विसरू नका। पण पर्यटक परवान्याच्या गाड्या जुन्या घेताना तर तुम्ही 100% विचार करा आणि मगच पर्यटक परवान्याची जुनी गाडी घ्या। आता नवीन गाडी घेताना सुद्धा तुम्हाला हा विचार करावा लागणार आहे। तर हा व्यवसायच रिक्षा टॅक्सी व्यवसायाचा स्थानिकांचा आहे, हा कायदेशीर मार्ग आहे। तर सुशिक्षित बेरोजगारांनी ज्यांना पर्यटक परवान्याच्या गाड्या घ्यायच्या आहेत त्या गाड्या घेण्यापेक्षा तुम्हाला काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सीची परमिट काढा, त्या गाड्या घ्या आणि मीटरप्रमाणे व्यवसाय करा, ह्यातच तुमचा फायदा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून मराठी लोकांना तरी कळून द्या की बाबांनो कायदा काय आहे। ते कायदा कळाला तर निश्चित तुम्हाला फायदा तर होईलच, पण तुम्ही विचार करायला तुम्हाला वेळ मिळेल आणि विचार करून मग तुम्हाला निर्णय घेता येईल। धन्यवाद। हा व्हिडिओ सगळ्यांच्यासाठी शेअर करा। धन्यवाद।